शाळेला सुट्ट्या पडल्यात, पण मी आधी पण सांगितलेलं माझ्या डोक्याला एवढा त्रास होते ना. शाळेच्या सुट्ट्या ज्या आहेत ना माझ्यासाठी, मला असं वाटतं मी कुठे काय करू आणि काय नाही. काहीच नाही झाली. मी तुमच्या ह्याच्यात अडकल्यासाठी झाली. आणि हे सारखं तेच मी वैतागली अक्षरशः कधीतरी. ह्यांना सुट्ट्या लागल्यात, पण ह्यांच्या सुट्ट्या माझ्यासाठी खूप घातक आहेत. का माहिती आहे का? बघायचं असेल तर हे बघा. स्वरा काय आहे स्वरा? ते तिथे त्या टेंट काढला तो, तिथे ती गाडी काढून ठेवली, तिथे एवढी खेळणी काढून ठेवली, एवढा पसारा केला. हा स्वरा मिक्सर नाही न्यायचा. बघू मिक्सर. स्वराने आज आमच्या पूर्ण खेळ काढलाय. स्वराची छोटी छोटीशी मांडणी आहे. दाखव. आता त्या घरातच राहतो, तिथे येऊच नकोस आम्हाला त्रास द्यायला. हा ना, बरं झालं त्याला हे. थांब एक मिनिट साईड. दिखा त्यात काहीतरी शिजवा, पण एखादं कोंबडं बकरं शिजवा. देवा, मांडणी बघू. आई आई ग, माझी पण एवढी मोठी मांडणी नाही, तेवढी तुझी मोठी मांडणी. हा, कुकर बघतो. खरं तर आहे ना, आणि तुला सगळं नुसतं काढून मांडायला तेवढं. तेलाची किती आहे ना, कितीतरी भांडी मला वाटते मी अशीच टाकून दिली वैतागून. त्याच्यामध्ये बादली कळशी काढ ना, हंडा कळशी. मला पिशवी दिसते माझ्या डोळ्यांना. त्या पिशवीच्या आतमध्ये बरंच काय काय दिसायला लागले. आमच्या इथे पाणी गेलंय, पण पाणी आम्हाला एवढं कळशी भरून पण पाणी नाही तर प्यायला. हा माझ्या फोनला लावलेलं होतं ना, बादलीवरून पण पाणी नाही. कोणाला शिशू आली तर जायला पाणी नाही. चहाची गाळणी माहिती मला काय मला सांगू नको. मी 10 वेळा चहा बनवते दिवसात. पाठ झालं मला ते. हां, माझी फेवरेट वस्तू आहे कप. या भांड्यांना ना खरं तर लिंबू टाकून पाण्यात घालून नाही ना, सोडा घालून हे केलं पाहिजे, धुवून काढली पाहिजे चांगलं. कारण मला ते कितीतरी दिवसानंतर खेळणी काढली गेली. आत्ता वाटायला लागलं उन्हाळ्याची सुट्टी लागल्यासाठी. आहे ना स्वरा, आत्ता उन्हाळ्याची सुट्टी लागल्यासारखी वाटायला लागली. स्वराने खेळ मांडले होते. खरं तर मुली पाहिजेत माहिती आहे का. जरी पसारा काढलं, काही जरी केलं ना, तरी पण माझी बाळ आहेत म्हणून मला चांगलं वाटते. मग आणि मुलगा असेल तर एवढं काय वाटत म्हणजे काय हे नसतं. एका साईडला बसलेलं असतं मोबाईल घेऊन म्हणा, क्रिकेट म्हणा, काही. पण ह्या पोरी आहेत म्हटल्यावरती घर माझं पूर्ण खेळण्याने भरले. माझं पाकोडू आहे की माझे आगाव. अरे वा वा वा. पक्कडो किती छान आहे. खाली ठेवा. हिला पण आहे ना, आपण हे करू, वॉश करून काढू आपण. आज कल बोलेंगे तो कल का कल ही रह जाते. किती मांडणे आहेत ग. ही खेळणी वेगळी. मिक्सर आणि कशी म्हटलेली मिक्सर नाही न्यायचा. अगं ह्यापेक्षा या प्लास्टिकचं काय नाही, पण हे ओरिजिनल आहे. म्हणतात का जुनं ते सोनं, हे ओरिजिनल मटेरियल आहे काय ते. वाव. किसली पण आहे, पण ह्याच्यावरती कलर किसून काढलायस ना तू. क्रेयॉन्स किसलीत मॅडमने आमच्या. सगळं आहे. आज आहे ना, आज बिर्याणी बनवून टाकू कुकरमध्ये. चल टिफिन बॉक्स पण आहे ना. टिफिन बॉक्स पण आहे.
आता डबे शोधावे लागतील. त्यात आहेत का बघ, त्यात आहे का डबे? मला दिसतोच. अरे त्याच्यावरचं काढ, त्याच्यावरचं काढ. त्याच्यावरती भांडं अडकलंय, याच्यावरती भांडं अडकलंय. हा भांडं वरती अडकलंय. अच्छा, दुधाचं पातेलं आहे काय? सॉरी सॉरी. यांच्याकडे 2-2 उलटं नाही, माझ्याकडे एकच उलटं नाही. यांच्याकडे 2-2. माझ्या नखाने शेप द्यायचं मिळालं. आणि ही भांडी खरं तर मम्मीने आणलेली आणि खूप वर्षापासून ती भांडी आहेत. मला वाटते ही वैदू तुला आणलेली आहेत ना? ही काचेची भांडी आहे ती. ही वैदूला आणलेली खरं तर. हा सेट आहे आणि मला वाटतं ही भांडी फुटलेली नाहीत, पण कशात तरी ठेवली गेलेली. हे खरं तर कितीतरी वर्षानंतर निघाले. नाहीतर याला आतमध्येच ठेवलेलं होतं. आतमध्ये म्हटलं तर बाहेरच काढलं होतं आम्ही. मिक्सरचं छोटं भांडं आहे ना ते. पण हे ना मी जेव्हा स्वरापेक्षा पण छोटी होती ना फर्स्ट स्टँडर्डला, मी जेव्हा सेकंड स्टँडर्डला गेली ना तेव्हा हे सगळं फ्रोझनचा सेट होता ना, त्यात चिमटावडी छान आहे. पापड करायला आणि तसं मी पापड भाजायला. स्वरा एवढी होती तेव्हा लॉकडाऊन पडलेला. हा ना मम्मी. या भांड्यांचा पसारा बघून खरंच मला, आम्ही लहान होतो ना, आम्ही जिन्यात खेळत होतो माहिती आहे का? मी जास्त कधी खेळली नाही, पण 1-2 वेळा काय खेळलं असेल तर आम्ही पायऱ्यांवरती खेळलेलो. मला असले नाही गेम आवडत. मला पण आवडत नाही. मला ही भांडी बघून क्रिकेट वगैरे आवडतं. अजून काय काय त्याच्यातनं निघतंय बॉक्समध्ये त्या. बजाव इसे नाही वाजत आहे. हा फिश काढला तिने. हे किती छान होतं खरं तर. हे सगळ्यांच्या ओळखीची आणि सगळ्यांच्या आवडीची होती. छोटा भीममधली छुटकी. छुटकी नाही रे, ही इंदुमती आहे. ये तो मैं हूँ. हा चिनू आहे, चिनू. ये तो मैं हूँ, ये तो मैं हूँ. हे खरं तर सगळे सेट आहे त्यांच्याकडे, पण प्रत्येकाचं वेगवेगळं डब्यांसहित सगळं आहे. ही स्वराची खुर्ची आहे, ही माझी खुर्ची आहे, ही पप्पाची. नाही हे आहे मेकअपचं आहे. डायनिंग टेबल. आता हे सगळं ह्याच्यातला सेट निघायला लागला. प्रत्येक सेट वेगळे आहेत, प्रत्येक सेट वेगळे. एवढे सेट होऊन झालेले आहेत, म्हणजे घेऊन झालेले आहेत. आता हे गॅस वगैरे हे सगळं वेगळं आहे. ही नॉनस्टिकची भांडी ह्याचा सेट वेगळा आहे. त्याच्यानंतर ही भांडी आहे की याची सेट वेगळा आहे. बघा हे यातला सेट वेगळा आहे. आणि हे जे आहे हा सोफा सेट वगैरे हा सेट वेगळा आहे. म्हणजे हे सगळे सेट वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. केले. वाव, हा फिश फ्राय हा मला जास्ती आवडतो. डायरेक्ट रेडीमेडच आहे. वाव, ही भांडी बघून मला या लहान असतानाची आठवण यायला लागली. हा माझा वॉच पण भेटला. काय काय करून ठेवलं रे या बॉक्समध्ये? छोटे छोटे बाळ खरं आहे, पण ही भांडी बघून मला तुमच्या लहानपणाची आठवण होते. आता हे सगळं हे सगळे वेगळे सेट आहेत. हा वेगळा सेट आहे पूर्ण. हे पोळपाट लाटणं हे वेगळा सेट आहे. आणि हा जो आहे हा सगळा खाण्याचा सेट होता. आणि ह्याच्यामध्ये सगळं खायचं होतं. ते ऑमलेट डे. तर हे ऑमलेट आणि हे पॅन जे आहे हे हा वेगळा सेट होता. म्हणजे इतके सेट माझे त्यांना घेऊन झालेले. वाव, वेलकम आवर हाऊस. आता हा मला जास्ती आवडतो आणि हा जास्ती आवडतो. तुला सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती का? मी बोलू
छकुली तुला आठवत आहे हे सगळं बघून? आता तुला हे सगळ्यात माझे हे बाळ. आवडले. तुला हे मला एकदम हे आवडले. हे आणि हे मग हे तू साईडला घे पण मी ह्याला चाकू म्हणून अशी यूज करते आणि ह्याला काढते बघा. हे सगळं बघून मला खरंच एवढं छान वाटायला लागले ना. आणि मग मी आता लास्ट पर्यंत म्हणून ठेवणार आधी आहे. असताना आपण धुवून काढली असते. आता तू नाही काय? use आपण. आता तू नाही. मग? तर हे भांड्याचे किती सेट आहे. हे लाकडाचं पोळपाट आणि ह्याचं पोळपाट गायब झाले. मी पोळपाट त्या दिवशी ठेवले उचलून. इंदूमतीचं तोंड बघ तुटलेलं म्हणतो. कशाचं? इंदुमती बघ ना इंदुमती, मी तो मैं हूँ. मम्मी आईने आई रे सबसे खूबसूरत कौन है? मम्मी अबे माझ्याकडे दोन फ्रीज आहेत. ह्याच्यामध्ये माझा फोन दिसतोय. आई नाही रे आई नाही सबसे खूबसूरत कौन है? फ्रीज फ्रीज नाही, एक फ्रीज आहे आणि दुसरं आहे ते कपाट आहे. तर याच्यामध्ये एवढे भांड्याचे सेट आहेत. हां, एवढे भांड्याचे सेट आहेत. तर लाकडाचा पण सेट आहे आमच्याकडे. कुठलं नाही ते विचारा. कुठला सेट मातीचं नाही? नाही मातीचं मी आता घेणार एक चिकन माती आहे ही. मातीशी पाहिजे काय? मातीचं ते ती गाड़ी आन ना, त्याच्या आतमध्ये काय ठेवलेस ते आन ना. उसके अंदर भी कुछ छुपा है, देखो ये. छुपे असतात. म्हणजे वो काय त्याला म्हणतात? काय हे ते चल ना दिसतंय. माझं बघतोय. हे बघा सेट. हा सगळा पार्लरचा सेट आहे. ड्रीम काय आहे? ड्रीम सूट ब्युटिफुल गर्लला हे सगळ्याची काय गरज आहे? आता मी मम्मी हे दाखव गाडी, ती गाडी दाखव. बनवतात. हे कशाच आहे बघू? मेकअप आहे मेकअप. आणि हा जो होता ना, हा मेकअपचा सेट होता याच्यामध्ये पण. आपण कधी आणलं नव्हतं. ह्याच्यामध्ये अक्षरशः हे पण होतं माहिती आहे. चॉकलेट तुला आणलेला होता ड्रायर वगैरे. तुला पण एक आणलेला. माझं ते कधीच कुठल्या काळातलं होतं. मम्मी असा हा सेट खरं तर अंतराला पण आणलेला. मला वाटते 15 वर्ष आधी. पण ह्याच्यापेक्षा मोठी साईज होती आणि ह्याच्यामध्ये होम वगैरे सगळं होतं. सगळं जे ड्रायर जे आहे दिसतंय, स्ट्रेटनिंग मशीन वगैरे सगळं होतं याच्यामध्ये. आणि हा जो आहे हा आहे ह्याच्यामध्ये सगळं होतं. लिपस्टिक, पावडर. इथं खोल ना. ह्याच्यामध्ये हे सगळं ह्याच्यात बसवलेलं होतं पूर्ण. आणि ह्याच्यातून सगळं गायब झाले आणि ते इथं तिथं सगळं गेलेलं आहे. नाही आणि जास्तीत जास्त मी कारण आम्हाला काही गोष्टी नीट ठेवायला येतच नाही. काही म्हणण्यापेक्षा सगळ्याच म्हण. कारण ते एवढे सेट हे एकत्र आहे ना, मी ते थोडं करून टाकून ठेवलेलं आहे. सगळ्याला ते एकत्र असेल त्याला भेटवायचं की माझं भाजी मी किती तरी पण मी मोठी किती केलेलं माहिती आहे. मी बॉक्स आहेत ना त्याच्यात घालून ठेवलेलं मम्मी कितीतरी वेळा. आणि आता आतमध्ये लावताना पण दाखवणार. खिडकीतून दाखवणार. आतमध्ये लावणार. नाही आतमध्ये आहे बाबा. तू ऍडजस्ट करायचं तुझ्या रूम मध्ये. तुला फक्त आहे ना, तुला बसायला तेवढी जागा ठेव त्याच्यामध्ये. हाय मला बसायला. हा, आणि बस. रात्री पण इथे झोपायचं. आणि हा टेंट जो तिने काढलाय ना, हा स्वतः शोधून काढलाय. इतर वेळेस आतमध्ये जायला घाबरते, पण आता स्वतःसाठी म्हटलं काय पण. हाय हाय बाय. बाय करू मोठी झाली मला. रात्री पण इथे झोप. हा ना, मी एवढी खुश आहे ना. जाऊ दे, पसारा काढलाय पण निदान ती तरी खेळेल. मी तो फ्री हो जागी ना फिर. तर अशा प्रकारे हा माझ्या बाळाचा संसार आहे सगळा, जो आम्ही आता लग्नाच्या वेळी संसार सट म्हणून काहीच नाही देणार आहे. हा एवढा असताना कशाला द्यायला पाहिजे. मम्मी आतमध्ये लावणार इथून असं इथं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या बाळाचं मिक्सरवरून काय आठवलं? जो मिक्सर नाही जायचा. मम्मी मिक्सर नाही न्यायचा. मिक्सर बघितलं मला आणूची आठवण येते. कशी बोलली? आणि आता मला आतमध्ये लागल्यावर सगळं आतमध्ये लागल्यावर नाही, मला काही तेवढंच काम नाही. तर ही भांड्याचा सेट आणि हा जो संसार माझ्या बाळाचा आहे तो तुम्हाला कसा वाटला? आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात याची मला आठवण झालेली आहे ही भांडी बघून. कारण मी तर जास्त हे असलं काही खेळलेली नाही प्रकार हा, पण मला आवडतं दुसऱ्यांना खेळताना बघायला. दुसऱ्यांना म्हणजे हे सगळं मला आवडतं बघायला. आणि त्याच्यामुळे पसारा जरी झाला तरी हा पसारा नाही याला म्हणू शकत. ही एक आठवण आहे लहानपणीची, जी माणूस म्हणतं लहानपण परत मिळत नाही. तर हे लहानपण मी त्यांना मला अनुभव करून द्यायचं आहे. त्याच्यामुळे मी हे ॲडजस्ट करू शकते आणि ह्यांना हा वेळ मी त्यांना देऊ शकते की तुम्ही हे सगळं करा, असू दे पसारा हरकत नाही, पण तुमची लाईफ तुम्ही जगा. कारण लहानपण
परत मिळत नाही. जे आहे ते आताच आहे आणि आज आहे. आज आहे तो उद्या येत नाही परत. त्याच्यामुळे जे आज आहे ते आत्ता आहे ते आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या बाळाची खेळणी कशी वाटली आणि तुमच्या मुलांची पण जर खेळणी अशा वस्तू असतील तर पसारा न म्हणता त्यांना ती काढून द्या, खेळू दे. कारण की वेळ ही एकदाच येते. येणारा दिवस हा सारखा नसतो. आणि दुसरी गोष्ट अशी की वेळ ही कायम एकच राहत नाही. त्याच्यामुळे लहान मुलं मोठी होतात आणि आपल्यावर न ओळखायचं की आपण लहानपण नाही जगू शकत. त्याच्यामुळे जे आहे, जे आत्ता ते जगतात ते त्यांना जगू द्या आणि त्यांना त्यांची लाईफ हे करू दे, जगू दे. त्याच्यामुळे मी तर असं सांगेन की उन्हाळ्याच्या सुट्ट्या जरी लागल्या तरी त्यांना अभ्यास आहे की अभ्यास. काही लोक असे असतात की सुट्ट्या जरी लागल्या तरी अभ्यास करा हेच असतं, पण असं नसतं. लाईफ पण जगली पाहिजे आणि लाईफमधला आनंद प्रत्येक क्षण ना क्षण महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे खुश राहा आणि हसत राहा, मुलांना जगू द्या आणि स्वतः पण लाईफ एन्जॉय करा. आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. टाटा बाय बाय, सी यू.